मग आता काय करायचं, याला ऑन करायचं बटनला। हे बघा 22.5 दाखवतंय, तर आपल्याला पाहिजे 36। तर मंडळी, हा आहे तुमच्या समोर वॉशर टायर इन्फ्लेटर। आता आपण उघडूया, बघूया आतमध्ये काय काय आहे ते। आणि हे त्याचं मॅन्युअल आहे, ओनर्स मॅन्युअल ज्याला म्हणतो। बघूया, हे इथे ठेवूया। आणि हे आहे तुमचं टायर इन्फ्लेटर वॉशरचं। ही गोष्ट आपण याच्याने पॉवर ऑन करूया। 2-3 सेकंदसाठी दाबून ठेवायचं की हे ऑन झाले। आता बघा तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय इथे, म्हणजे तुमच्या स्क्रीन म्हणजे या मित्रांनो। आता आपण पुढचा टायरचा प्रेशर चेक केलं, 22 PSI ठेवायला पाहिजे आपण, आणि ते कमी होतं। मग आता काय करायचं, याला ऑन करायचं बटनला। हे बघा 22.5 दाखवतंय, तर आपल्याला पाहिजे 36।